हालेलुया. कृपयानं परमेश्वर चांगला आहे, त्याची दया आपल्या सर्वांवर आज नवीन झालेली आहे. कारण प्रियानो आजचा हा जो दिवस आपण बघत आहोत हा त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. बायबल सांगतं प्रियानो बरोबर आजचा जो दिवस त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपण यात आनंद आणि उल्हास करूया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रियानो बायबल सांगतं की प्रत्येक श्वासवान प्राणी त्या परमेश्वराचा धन्यवाद. प्रियानो आपल्यामध्ये श्वास आहे इतकंच नव्हे तर सर्वात मोठी गोष्ट आपल्याला जीवन म्हणजे कोण? जीवन म्हणजे स्वतः प्रभू येशू. कारण येशू बोलला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. येशू हा सर्वात मोठा खजिना आहे आणि तो येशू आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून प्रियानो आज आपण त्या परमेश्वराची महिमा करूया, धन्यवाद देऊया की त्या येशूने प्रियानो आपल्यासाठी त्या क्रूसखांबावर बलिदान दिलं, मोलवान रक्त सांडून आपल्याला त्याने पापातून मुक्ती दिली. तर प्रियानो आजच्या सभेमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो की त्या परमेश्वराने आपल्याला सर्वांना इथे एकत्र केलं की आपण त्याचं गौरव, महिमा आणि आदर करावा. याच प्रियानो आपण प्रार्थना करून आजच्या सभेला सुरुवात करूया. यास आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ रबाशिया अंदर पिता आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान करतो. राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू आम्ही धन्यवाद देतो की तुझ्या एक पुत्राला प्रभू येशूला पिता तू आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलीस. प्रभू येशू तू आमच्यासाठी त्या क्रूसखांबावर तुझं बलिदान केलंस, तुझं मोलवान रक्त सांडलंस आणि त्या मोलवान रक्ताच्या द्वारे प्रभू येशू तू आम्हाला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र बनवलंस. पिता आम्हाला तुझ्या जवळ येण्याचा अधिकार दिला म्हणून धन्यवाद. पिता आजची रविवारची सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पिता आज जो प्रत्येक व्यक्ती ही सभा बघणार आहे त्या प्रत्येकाला पिता तू दर्शन दिलंस, प्रत्येकाला पिता तुझ्या सामर्थ्याने अभिषेकाने तू भरलंस म्हणून धन्यवाद. पिता आजची स्तुती आराधना आमच्या बुद्धीने बळाने नव्हे तर पिता तुझ्या आत्म्याने करण्यासाठी प्रभू तुझा आत्म्याचा नवीन अभिषेक तू आम्हाला दिलास म्हणून धन्यवाद. पिता आम्ही धन्यवाद देतो, आजची पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्यवाद पिता, आम्ही पूर्णपणे तुला शरण देतो. पिता इथून पुढे प्रत्येक क्षण प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला चालवलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये पिता या सभेविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्टात्म्यांना, सैतानाच्या शक्तींना बांधते. आमच्या जीवनावर केवळ तुझं राज्य जाहीर पिता. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया. खरोखर प्रियानो परमेश्वर इतका चांगला आहे की खरोखर त्याने त्याचा एक पुत्र आपल्यासाठी दिला आणि त्याने जे प्रेम केलं प्रियानो ते कोणच करू शकत नाही. आणि खरोखर त्या प्रीती खातर आज त्या परमेश्वराची स्तुती, महिमा आणि आराधना करूया. या वर्षिप टीम पुढे येईल आणि आपण सर्वजण मिळून आज त्या परमेश्वराच्या नावाला उंच करूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. खरोखर प्रभूला धन्यवाद देतो आणि त्याने आपल्याला पुन्हा एकत्र केलं की त्या देवाची आराधना करावं, त्याची स्तुती करावं. कारण की वचन सांगतो तो चांगला आहे, खरोखर तो खूप चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. कारण की देवाचं वचन सांगतं प्रियानो रक्तात जीवन आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तानं त्याचं रक्त सांडलं, त्याचं जीवन त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. आता बायबल सांगतं जे आपण जगतो आता ते आपण स्वतःसाठी नव्हे पण आपल्यासाठी जो मेला आहे पुन्हा जिवंत झाला यासाठी जगावं. हालेलुया. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया ज्याने आमच्यासाठी बलिदान दिलं, आमच्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला. आम्ही त्याच्या रक्तामध्ये प्रियानो विजयी आहोत. प्रियानो आम्ही त्याच्या रक्ताबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. हम तेरे लहू की ताकत से हर जगह फतेह पाएंगे.
येशूच्या रक्तामध्ये आहे. आमेन. कारण की पत्रामध्ये असं सांगितलेलं ना की बकराचे आणि बैलाचे रक्त हे तुमचे आणि माझे पाप क्षमा करण्यासाठी असमर्थ होते. हालेलुया. कारण बायबल सांगतो सर्वांनी पाप केलं आणि कुणाचेही प्रियानो जगामध्ये कुणाचे रक्त आपले पाप क्षमा करू शकत नाही, परंतु येशूचंच रक्त आपलं सर्व पाप क्षमा करतो. आमेन. हालेलुया. आणि प्रियानो जसं बायबल सांगतो प्रियानो आम्ही मरणामध्ये होतो, आम्ही पापामध्ये होतो, परंतु येशू ख्रिस्ताने आपल्याला पापातून मुक्त केलं, आपल्याला मरणातून मुक्त केलं आणि देवाचं वचन सांगतो प्रियानो आता त्याच्या बरोबर आपल्याला स्वर्गीय स्थानामध्ये त्यांनी बसवलेलं आहे. हालेलुया. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, आम्ही त्याची स्तुती करूया, कारण की त्याचंच नाव सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात उंच आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. सारी दुनिया में गूंज रहा यीशु नाम.
Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद यीशु। प्रभु धन्यवाद है प्रभु। प्रभु तुला महिमा गौरव आणि सन्मान। प्रभु जी पूर्ण आदर महिमा तुझ्या नावाला आहे। धन्यवाद देतो प्रभु जी राजांचा राजा आहे प्रभूचा प्रभू। प्रभु येशू तू महान आहे। प्रभु तू आमचा जिवंत देव आहेस। धन्यवाद देतो प्रभु जी तुझ्या बलिदानासाठी। प्रभु येशू तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद। जे महान बलिदान तू आमच्यासाठी केलं। धन्यवाद येशू। ओ हालेलुया। पिता येशूच्या नावाने तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला की प्रभू आम्ही तुझ्या आराधना आत्म्याने करावी, खरेपणाने करावे प्रभू। ओ प्रभूजी तुझं स्वागत आहे, पवित्र आत्मा तुझं स्वागत आहे या जागेवर। धन्यवाद येशू, तुझ्या आत्म्याने तू आम्हाला भरतो आहेस। धन्यवाद येशू। मुरझाए मन में दुआ
यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, मुझे ले जाओ
ही पूर्ण वेळ ही पूर्ण त्यास तुझ्या हातामध्ये याच पित्या आम्ही पूर्णपणे आमचं जीवन या स्त्रियांना आपण पूर्ण सांगितलं आपल्यासाठी गरज सुद्धा प्रार्थना करू देवचन प्रभूने त्याच्या आत्मे अभिषेक पवित्र आत्मे देवचन पित्रा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू आम्हाला तुझी वाणी ऐकण्यासाठी प्रभू ह्या ठिकाणी तू एकत्र केलं प्रभूची आणि पित्या त्या योग्य तू आम्हाला बनवलंच त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशू आज आम्ही प्रार्थना करतो पित्या आज तुझं वचन प्रभू येशू आज तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला प्रगट कर अशी प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा प्रभू आज तुझ्या लोकांबरोबर तुझ्या लेकरांबरोबर आज तू बोल दे बाप्पा प्रभू तुझं वचन सांगतो दे बाप्पा ज्या कार्यासाठी दे बाप्पा तुझे वचन पाठवतो ते काने केल्या वाचून दे बाप्पा विफल होऊन कधी तुझ्याकडे परत जात नाही आजचं तुझं वचन दे बाप्पा जे तू आम्हाला दे बाप्पा देणार आहे ज्या कार्यासाठी ते तू वचन पाठवणार आहे आमचा विश्वास आहे प्रभू येशू ते वचन दे बाप्पा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे बाप्पा तू वचन सांगतो तू वचन पाठवून आरोग्य देतो दे बाप्पा खरोखर येशू त्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाला आज रोगातून मुक्त केलंच दे बाप्पा आज त्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाचे बंधन तोडले दे बाप्पा आज त्या वचनाच्या द्वारे प्रभूजी प्रत्येकाला आशीर्वादित केलंच म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभूजी प्रार्थना करतो प्रभू येशू आज प्रत्येक वचनाचा प्रत्येक एक एक शब्द दे बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला प्रगट कर दे बाप्पा पाषाण आम्ही तुझ्या हातात सोपवतो दे बाप्पा त्याने सुद्धा त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल अशी प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा प्रभू येशू आम्हाला बाप्पा ऐकायला कान आणि समजणारा अंत करून दिलंस त्याबद्दल धन्यवाद आम्ही तुझ्या आभार उपकार मागतो इथून पुढचा वेळ तुझ्या गौरव धन्यवाद देतो प्रभूशी तू या जागेमध्ये उपस्थित झालास दे बाप्पा आणि बाप्पाची स्तुती आराधना देखील आशीर्वाद वचन देखील आमच्यासाठी आशीर्वादित करत असा विश्वास येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून पाहिजे आमेन हालेलुया खरोखर प्रियांनो परमेश्वर खूप चांगला आहे आणि खरोखर प्रियांनो त्याने पुन्हा एकदा त्याची कृपा त्याची दया प्रियांनो आपल्याला नवीन केलेली आहे प्रियांनो खरोखर हृदय किती चांगलं खरोखर प्रियांनो आपण जितकी पण त्याची स्तुती करू जसे या गीतामध्ये बोललो की खरोखर की माझ्या आयुष्यभर मी
तुझ्या सानिध्यामध्ये राहावं. प्रियांनो, खरोखर कि जाने ना दे मुझे कहीं दूर, रहना मैं चाहूं तेरे हुजूर. हालेलुया. की खरोखर प्रियांनो, दावीद राजा पण असा व्यक्ती होता ना. तो बोलला की दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या परमेश्वराच्या घराचं द्वारपाळ होणं मला इष्ट वाटतं, चांगलं वाटतं. हालेलुया. खरोखर प्रियांनो, त्या परमेश्वराने आपल्याला निवडलं की प्रियांनो आपण त्याचे स्वतःचे खास लोक बनावे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आजचं जे वचन प्रियांनो आपण सुरू करणार आहोत ते याविषयी आहे की आपल्याला खरोखर प्रियांनो त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायचं. हालेलुया. प्रियांनो, आपल्याला नेहमी त्या परमेश्वराच्या जवळ राहायचंय आणि खरोखर प्रियांनो हे होण्यासाठीच त्या परमेश्वराने आपल्याला निवडलेले, आपल्याला नेमलेले प्रियांनो हे आपण ना त्याच्या सानिध्यामध्ये राहावं, त्याच्या अभिषेकामध्ये राहावं. हालेलुया. आता जो विषय प्रियांनो आपण सुरू करत आहोत, आपण मागचे ऑलमोस्ट 4 आठवडे आपण बघितलं की समृद्धी ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराला त्याच्या सेवकाच्या कल्याणामध्ये आनंद वाटतो. आपण बघितलं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा की तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्री झाला की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आणि मी धनवान होणार. आणि प्रियांनो, हे आर्थिक गोष्टींविषयी आपण बघितलं अनुवादच्या पुस्तकामध्ये की तो परमेश्वर आपल्याला शक्ती देतो की आपण धनप्राप्ती करावी. आणि मग म्हणून प्रियांनो, आपण तो विषय संपवलाय, पण खरोखर पाहायला गेलं तर तो विषय खूप मोठा आहे. अजून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. पण परमेश्वराने आज जसं मी प्रार्थना करतो, परमेश्वराने मला सांगितलं की आपण एक नवीन विषय सुरू करावा आणि तो विषय खूप 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 महत्वाचा आहे ना. आणि हा जो विषय आहे हा काय आहे, मी तुम्हाला एक स्टोरी सांगू इच्छितो. देवाचे एक महान सेवक, त्यांचं नाव होतं बिली ग्रॅहम. आणि प्रियांनो, या देवाच्या सेवकाला एकदा विचारलं ना की सर्वात या जगामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे, आपण काय करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये यश भेटण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये प्रगती येण्यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती गोष्ट. आणि त्यावेळेस प्रियांनो, जे पास्टर बिली ग्रॅहम, इव्हॅंजलिस्ट बिली ग्रॅहम असे म्हणाले ना, सर्वात पहिली गोष्ट आहे प्रार्थना, की आपण प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे प्रार्थना आणि तिसरी गोष्ट आहे प्रार्थना. प्रियांनो, देवाचे सेवक म्हणाले आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, बायबल वारंवार आपल्याला सांगतं की अखंड प्रार्थना. अखंड म्हणजे न थांबता. प्रे विदाउट सीझिंग, इंग्लिश मध्ये असं म्हणण्यात आलं, प्रे विदाउट सीझिंग, न थांबता प्रियांनो आपल्याला प्रार्थना करायची. प्रियांनो, तुम्हाला माहितीये का, प्रार्थना हे आपलं असं शस्त्र आहे की त्या प्रार्थनेच्या द्वारे आपण सैतानाच्या प्रत्येक प्लॅनला आपण हाणून पाडू शकतो. आपण सैतानाच्या प्रत्येक चालीवर विजय मिळवू शकतो. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सर्वात पहिली गोष्ट आहे प्रियांनो, की आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्याला प्रार्थना करणारे लोक बनायचे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रार्थना करणाऱ्या मंडळीसाठी येणार. तुम्हाला माहितीये प्रियांनो, आपण पाहत आहोत की बायबल सांगतं ना की आपण अनेक वर्षापासून ऐकत आहोत शेवटचा काळ आहे, शेवटचा काळ. पण आता मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, आपण खरोखरच शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या मिनिटांमध्ये आपण येऊन घडवलो आहोत, पोहोचलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशीघ्र, अति लवकर येणार आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, तुम्हाला माहितीये का की बायबल सांगतं ना की खरोखर आपण जर येशूला जर आपल्याला भेटायचंय, आपल्याला जर येशूच्या समोर उभं राहायचंय, कारण विचार करा, जसं आपण पाहत आहोत पूर्ण जगामध्ये, जसं येशूने सांगितलं मत्ते 24:7 मध्ये जागोजागी मर्या येतील. आपण बघितलं दुष्काळ पडतील, भूमिकंप होतील, रोज या गोष्टी घडवतात.
आपण पाहतो समुद्राच्या लाटा उसळते, आपण पाहतो चक्री वादळ येत आहेत आणि प्रियांनो आपण पाहतो जागोजागी दंगे होते, युद्धाची आपण पाहतो सगळीकडे परिस्थिती निर्माण झालेली. पण सर्वात मोठी जी घटना जस्ट मागच्या आठवड्यामध्ये घडली प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, मी BBC वर न्यूज वाचली. BBC वर अशी न्यूज आली की जे युनायटेड नेशन्स, तुम्हाला माहिती युनायटेड नेशन्स ही अशी संस्था आहे ना, संयुक्त राष्ट्र समूह, ही संपूर्ण जगातले जे राष्ट्र आहेत आपण पाहतो या संस्थेचे सदस्य आणि या संस्थेचा आपण पाहतो अल्टिमेट गोल, आपण पाहतो त्यांचा जो आपण पाहतो ना की त्यांचं जे ध्येय आहे की एक जग करावं, वन वर्ल्ड ऑर्डर. आपण पाहतो पूर्ण जगावर ना एकच राजाची सत्ता यावी ना, हे जे देश असे असू नये, भारत, युनायटेड स्टेट्स, पाकिस्तान, बांगलादेश असे देश असू नये, पण एकच जग असावं, ग्लोबल सिटीजन. आणि म्हणून आपण पाहतो सगळीकडं असं बोलण्यात येतं ना की वी आर ग्लोबल सिटीजन्स ना, आम्ही आता भारतीय नाही, आम्ही आता अमेरिकन नाही, आम्ही आता इंग्लिश नाही, तर आम्ही कोण आहोत? वी आर ग्लोबल सिटीजन्स. आम्ही जागतिक, आम्ही कोण आहोत? सिटीजन म्हणजे नागरिक. हालेलुया. तर प्रियांनो, जे बायबलमध्ये सांगितलं ते होते. आणि प्रियांनो, हे जे युनायटेड नेशन्स यांनी मागच्या आठवड्यामध्ये अशी न्यूज आली, BBC वर असं प्रपोज केलं की या जगामध्ये जवळजवळ जे 270 करोड जे गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत ना, तर त्यांनी असा प्रस्ताव मांडला की या सर्वांना त्यांच्या बँकमध्ये पैसे टाकायचे आणि जे सर्व हे गरीब लोक आहेत त्यांनी घरीच बसायला पाहिजे, त्यांनी कामावर जाऊ नये. प्रियांनो, त्यांनी असा प्रस्ताव मांडला. आणि प्रियांनो, खरोखर मी आपला जो व्हॉट्सअप ग्रुपवर देखील मी हे शेअर केलं होतं, मी पाठवलं होतं की खरोखर ना आपल्याला माहिती आहे की शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे ना. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जो सैतान ना, बायबलमध्ये म्हटलं की जो श्वापदाचा शिक्का या जगामध्ये येणार. आणि प्रियांनो, त्या श्वापदाच्या शिक्क्याच्या द्वारे काय होणार आहे, कुणालाही काहीही विकत घेता येणार नाही, कुणाला काहीही विकत देता येणार नाही जोपर्यंत तो शिक्का एक व्यक्ती येणार नाही. मागील काही आठवड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं हे COVID-19 आणि ह्या सर्व गोष्टींविषयी प्रियांनो, की सर्व जर आपण जर पाहिलं की सर्व सैतानाची चाल आहे. आपण पाहतो जे सैतानाचे लोक पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की जो ख्रिस्त विरोधक आहे, जो त्यांच्यासाठी जगातल्या लोकांसाठी मसीहा आहे, की तो त्यांनी लवकरात लवकर यावं आणि यासाठी ना हे एक जग व्हावं ना, एक वन वर्ल्ड ऑर्डर सुरू व्हावी. इव्हन आपण बघितलं की वन वर्ल्ड करन्सी सुरू व्हावी. आणि म्हणून आपण पाहतो की आज मीडियाच्या द्वारे आपल्याला सर्वांना ना प्रवृत्त करण्यात येत आहे की तुम्ही नोटांचा उपयोग करू नका, केवळ कार्डचा उपयोग करा. तर प्रियांनो, या सर्व ज्या घटना आहेत, या ज्या सर्व गोष्टी प्रियांनो आपल्याला केवळ एक गोष्ट प्रियांनो ना प्रगट करतात. आणि ती गोष्ट काय माहिती तुम्हाला, की हा जो श्वापदाची खून ना, किंवा आपण पाहतो मार्क ऑफ द बीस्ट ज्याला इंग्लिश मध्ये बोलतात, की जो 666चा जो शिक्का हा लवकरच प्रियांनो रोल आउट होणार आहे, निघणार आहे. प्रत्येक व्यक्तीला हा शिक्का घ्यावा लागेल. आणि प्रियांनो, विशेष करून विचार करा या शिक्क्याच्या द्वारे काय होणार आहे. मी जसं स्टडी केलं मला एक गोष्ट समजली. प्रियांनो, सैतान काय करणार आहे माहिती तुम्हाला, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ती न्यूज आली की प्रत्येक व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये पैसे टाकण्याचा आपण पाहतो प्रस्ताव. कुणाच्या बँक अकाउंट मध्ये पैसे टाकण्यात येतील तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जो प्रत्येक व्यक्ती आपण पाहतो ना हा श्वापदाचा शिक्का घेईल, तो 666चा शिक्का घेईल. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपण जर बायबलमध्ये बघितलं ना, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली आणि येशूची ज्यावेळेस परीक्षा झाली, बायबल सांगतं सैतानाने येशूला एका मोठ्या डोंगरावर नेलं आणि त्याला जगाची सर्व संपत्ती, सर्व गौरव दाखवलं. आणि प्रियांनो, सैतान बोलला की हे सर्व
माझं आहे, हे सर्व जगाचं गौरव मला सोपविण्यात आलेलं आहे. ते पहिलं आदामाचं होतं, पण आदामाने पाप केल्यामुळं हे सैतानाच्या हातामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. पण आपण पाहतो सैतान येशूला बोलला, तू जर मला नमन केलंस ते हे सर्व संपत्ती मी तुला देईन. आणि प्रियांनो, खरोखर त्यावेळेस तुम्हाला माहिती काय झालं, येशू ख्रिस्ताने मात्र सैतानाला म्हटलं ना, अरे सैताना चालता हो, कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेले आहे, केवळ आणि केवळ आपला परमेश्वर देव यहोवा परमेश्वर याची आराधना आणि उपासना. आणि प्रियांनो, खरोखर येशूनी त्या मोहावर विजय मिळवला. पण प्रियांनो, आज संपूर्ण जगावर ती पुन्हा एकदा पाळी येणार आहे आणि रोज येते आपल्याला. प्रियांनो, तुम्हाला माहितीये का ना काय होणार आहे, की प्रत्येकाला हे प्रलोभन देण्यात येणार आहे, तुमच्या बँक अकाउंट मध्ये आम्ही पैसा टाकणार आहे, तुम्ही फक्त हा शिक्का घ्या. आणि हा शिक्का घेतल्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येणार नाही, काहीही विकत देता येणार नाही. तर विचार करा प्रियांनो, जे बायबलमध्ये 2000 वर्षापूर्वी नमूद करून ठेवलं होतं, लिहून ठेवलं होतं, आज आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होतं. आणि आपण पाहतो म्हणून येशू हा लवकर आणि खूप लवकर आणि खूप लवकर येणार. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला तयार होणं हे खूप खूप गरजेचं आहे. प्रियांनो, यावेळेस माझी अशी इच्छा आहे ना, आपण एक वचन वाचावं. आणि हे वचन यासाठी प्रियांनो, की आपण हे पाहणार आहोत, येशू ज्यावेळेस येणार आहे, येशू कुणाला त्याच्याबरोबर घेऊन जाणार. आपण यावेळेस प्रियांनो लूक याचा 21 अध्याय, लूकचं पुस्तक याचा 21 अध्याय, आणि आपण यावेळेस काही वचन प्रियांनो वाचणार आहोत. लूक याचा 21 अध्याय, आणि प्रियांनो यावेळेस आपण 31 पासून ते 36 पर्यंत वचन वाचूया. 31 पासून ते 36 पर्यंत यावेळेस प्रियांनो आपण हे वचन वाचूया. बायबल सांगतं, तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. ह्या गोष्टी प्रियांनो या सर्व आज आपण बघतोय ना, जागोजागी भूकंप होते, मर्या आलेल्या आहेत, आणि आपण पाहतो सगळीकडं युद्धाचं वातावरण पसरलेलं आहे. आपण पाहतो सगळीकडं या सर्व जे चिन्ह आहेत आपल्याला एकच गोष्ट सांगते, येशू लवकर येत आहे. महत्वाची गोष्ट आहे ना. आता बायबल सांगतं, मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होती, परंतु माझी वचनं मुळीच नाहीशी होणार नाही. तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित आधाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. प्रियांनो, इथे आपण पाहतो की बायबल सांगतं की या गोष्टी होताना पाहतील. तुम्ही ज्यावेळेस पहा, लक्षात घ्या की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि प्रियांनो, इथे जसं देवाचं वचन सांगतं ना, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. प्रियांनो, खरोखर एक खूप अद्भुत कॅल्क्युलेशन आहे ही पिढी. कोणती पिढी? जर तुम्ही जर ह्या वचनाच्या अगोदर जर परमेश्वराचं वचन वाचलं नाही तर बायबल सांगतं की त्याने त्यांना एक दाखला सांगितला, अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तर आपण पाहतो की कोणतं अंजिराचं झाड आहे. इथं बायबल सांगतं ना, अंजिराचे झाड व सर्व झाडे पहा. की बायबल सांगतं त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तुम्हाला माहिती की अंजिराचं झाड हे इस्रायल देशाचं प्रतीक आहे. आणि बायबल सांगते ज्यावेळेस त्याला पालवी फुटू लागते तर काय बायबल सांगते की आपल्याला समजतं की उन्हाळा जवळ आला आहे. आता
आपण जर एक इंटरेस्टिंग गोष्ट बघितली, हा जो इस्रायल देश ना ज्याच्याविषयी बायबलमध्ये लिहिण्यात आलेला आहे, हा इस्रायल देश, तुम्हाला माहिती ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं, त्या बलिदानानंतर प्रियांनो जवळजवळ मला असं वाटतं ना की AD 80 मध्ये 73-80 या दरम्यान काय झालं माहिती तुम्हाला की इस्रायल देशाला उद्ध्वस्त करण्यात आलं. हे जे यहुदी लोक होते त्यांना संपूर्ण जगामध्ये पसरवून टाकण्यात आलं. त्या देशावर तुम्हाला माहिती आहे का, जे रोमी लोक होते त्यांनी ताबा घेतला आणि त्यांनी ना इस्रायल देशाचं नाव पॅलेस्टाईन करून टाकलं. प्रियांनो 2000 वर्ष म्हणजे जवळजवळ आपण पाहतो ना AD 80 पासून तर 1947 पर्यंत इस्रायल देश हा अस्तित्वात नव्हता. थोडे थोडे लोक तिथे राहत होते यहुदी, पण प्रियांनो आपण पाहतो ना की हा देश म्हणून ओळखला जात नव्हता. तर आपण पाहतो जो देश देवाने अब्राहमाला दिला, इसाकाला दिला, याकोबाला दिला, त्याचं नाव बदलून आपण पाहतो की त्याचं नाव बदलून पॅलेस्टाईन करण्यात आलं आणि हा देश अस्तित्वात नव्हता. पण एक मोठा चमत्कार झाला. मोठा चमत्कार हा 1947 मध्ये आपण पाहतो की हा जो देश 2000 वर्षांपासून आपण पाहतो की अस्तित्वात नव्हता, तो अचानक एक दिवसात अस्तित्वात आला. यशाच्या पुस्तकामध्ये ते वचन आहे ना की एका दिवसामध्ये देश अस्तित्वात येईल का? आणि प्रियांनो खरोखर ही भविष्यवाणी अनेक जण आपण पाहतो ना बोलते हे अशक्य, एका दिवसामध्ये एक देश कसा निर्माण होतो. पण 1947 मध्ये प्रियांनो आपण पाहतो की जो बेन गुरियन नावाचे जे इस्रायल देशाचे पहिले आपण प्राईम मिनिस्टर, त्यांनी आपण पाहतो ना की सर्व जगाला आपण पाहतो ऐलान करून टाकलं की इस्रायल देश हा पुन्हा आता बनलेला आहे. तर आपण पाहतो जे 2000 वर्षामध्ये अस्तित्वामध्ये नव्हतं, पण 1947 या वर्षामध्ये इस्रायल देश पुन्हा अस्तित्वात आला. पालवी फुटू लागली, पालवी फुटू लागली. आणि आपण पाहतो इथं बायबल सांगतं की पालवी फुटू लागली म्हणजे आपल्याला समजतं काय की उन्हाळा जवळ आला आहे ना. तर येशू ख्रिस्ताने हे उदाहरण घेऊन म्हटलं तसेच या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. या सर्व गोष्टी आज जे चिन्ह जगामध्ये घडत आहेत, जागोजागी भूकंप होत आहेत, मरी आलेली आहे. आपण पाहतो सगळीकडं डिजिटल करन्सी, डिजिटल आपण पाहतो ना, आपला किराणा डिजिटल बनत आहे. आपण पाहतो आपलं सर्व जे जीवन आहे आता मोबाईलवर आधारित झालेलं आहे ना. आपल्याला कुठं जायचं तर सर्व जे पेमेंट आहे हे फोन पे वर आणि गुगल पे वर आहे ना. विचारण्यात येतं तुम्ही कॅश देणार आहे का गुगल पे फोन पे करणार. सगळीकडे प्रियांनो तुम्ही बघाल डिजिटल 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 करण्यात येते का, कारण बायबलची भविष्यवाणी आहे शेवटच्या काळामध्ये काय होईल, सर्व काही डिजिटल होऊन जाईल. कुणालाच काही विकत घेता येणार नाही, विकता येणार नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला तो श्वापदाचा शिक्का मिळणार नाही. आणि प्रियांनो आपण पाहतो ना की ही जी गोष्ट प्रियांनो होते. आता बघा इथं बायबल सांगतं ना, येशू बोलला मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आता बायबलमध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रियांनो वचन आहे आणि मला वाटतं ते स्तोत्र संहिता 90 मध्ये मोशेने हे स्तोत्र लिहिलेले आहे. आणि तिथं मोशे असं बोलतो ना, मनुष्याचं जे जीवन आहे तो बोलतो ना, आमचं जीवन हे फार तर फार 70 वर्ष नाही आणि शक्ती असली तर 80 वर्ष. तर आपण पाहतो एक जी पिढी असते प्रियांनो है ना, एक पिढी म्हणजे किती वर्ष, 70 ते 80 वर्ष. आता प्रियांनो आपण जर कॅल्क्युलेशन केलं 1947 पासून तर आतापर्यंत प्रियांनो तुम्हाला माहिती आहे किती वर्ष झाले. 1947 ना पासून ते आतापर्यंत 2000 आपण पाहतो ना 20 पर्यंत आपण पाहतो ना की बरोबर ना आपण पाहतो 73 इयर्स झाले, 73 वर्ष. किती वर्ष झालेले, 73.
आणि इथं आपण पाहतो बायबलमध्ये काय सांगितलं, एक जी पिढी आहे ही 70 किंवा 80 वर्ष. आपला देव हा कृपाळू दयाळू आहे म्हणून तो काय करतो माहिती तुम्हाला, नेहमी टाइम वाढवत असतो. हालेलुया. येशू पेत्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला विलंब म्हणून लावतात असा विलंब परमेश्वर त्याच्या वचनाविषयी लावत नाही ना. अनेक जण बोलतात येशू बोलला मी जातो आणि लवकर येतो, पण तो अजून आलेला नाही, त्याच्या दुसऱ्या येण्याचं चिन्ह अजून पूर्ण झालेलं नाही. प्रियानो, बायबल सांगतो तो धीर ना, तो खूप धीर धरणारा परमेश्वर आहे. त्याची इच्छा आहे एखादी आत्म्याचा नाश होणे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे प्रियानो, त्याने आतापर्यंत आपल्या सर्वांना वेळ दिलेला आहे. पण विचार करा, मी तुम्हाला हे सांगत नाही की हे कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट आहे, एकदम की तू हे जे कॅल्क्युलेशन मी जे सांगत आहे प्रियानो, पण मला असं जाणवलं प्रियानो की खरोखर एक पिढी ही 70 किंवा 80 वर्ष. विचार करा 1947 पासून इथे येशू ख्रिस्त बोलते, जी पिढी इस्रायल देशाचा ना जन्म पाहिल किंवा इस्रायल देशाला या जगामध्ये अस्तित्वात येताना पाहिल, ती पिढी ह्या सर्व गोष्टी ना, कोणत्या गोष्टी, देवाचं राज्य या जगामध्ये येण्याचं पाहिल्याशिवाय बायबल सांगतं नाहीशी होणार नाही. मग विचार करा 80 वर्ष ह्या पिढीला होण्यासाठी बरोबर 7 वर्ष बाकी. बरोबर आपण पाहतो बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्या गोष्टी कधीही आपण पाहतो इमॅजिन केल्या नाही की संपूर्ण जग आज 4-5 महिने झाले आपण घरामध्ये बसून आहेत, सर्वांची कामं बंद आहेत ना. आपल्याला आपण विचार केला होता ऑगस्ट मध्ये तरी आपण चर्चमध्ये येऊ, चर्चमध्ये आपण भेटू, पण प्रियानो खरोखर ऑगस्ट देखील लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आणि खरोखर प्रियानो मला माहिती आहे आपण सर्वजण निराश झालो आहोत. आपली अपेक्षा होती की आपण चर्चमध्ये येऊन त्या परमेश्वराची आराधना आणि स्तुती करावी. पण एनिवे प्रियानो, ही गोष्ट लक्षात घ्या की देवाचं वचन, देवाने दिलेल्या भविष्यवाणी पूर्ण होत आहे. प्रियानो, आपण त्या शेवटच्या काळामध्ये आपण प्रवेश केलेला. आता महत्वाची गोष्ट प्रियानो की 2020 पर्यंत प्रियानो 73 वर्ष पूर्ण झाले. 7 years more प्रियानो. आणि खरोखर आपण जर बघितलं जो महासंकटाचा काळ आहे असं सांगण्यात येतं ना, हा 7 वर्षाचा आहे. हालेलुया. किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा काळ. आणि खरोखर 2021 पासून की 2000 आपण पाहतो की 27 पर्यंत 27 पर्यंत हे 7 वर्ष जर असले, मी सांगू शकत नाही की कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही की हा महासंकटाचा काळ कधी सुरू होईल. पण मी ज्या वेळेस ना हे सर्व अभ्यास करत होतो, माझ्या अंतःकरणामध्ये ही गोष्ट आली आणि मला असं वाटलं मी तुम्हाला शेअर करावं यासाठी की खरोखर प्रियानो चिन्ह तर आपल्याला दिसत आहे. ऑफकोर्स आपण कोणीही डेट सेट करू शकत नाही प्रियानो, आपण तारीख देऊ शकत नाही, पण खरोखर शेवटच्या काळामध्ये प्रियानो ना परमेश्वर तो त्याच्या लेकरांना तयार करत आहे आणि खरोखर येशूचं दुसरं येणं हे खूप लवकर आहे. आता महत्वाची गोष्ट प्रियानो इथं बायबल सांगतो ना, इथे येशू ख्रिस्त बोलला की मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही. इथं बायबल सांगतं आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही. पुढं म्हटलं तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित आधाशीपणा म्हणजे खादाडपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. बायबल सांगते प्रियानो तुम्ही सांभाळा, नाही तर तो दिवस कोणता? येशूच्या दुसऱ्या येण्याचा दिवस, रॅप्चर. हालेलुया. अचानक येईल. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियानो येशूचं जे दुसरं येणं आपल्याला माहिती हे रॅप्चर नंतर 7 वर्षांनी होणार आहे किंवा महासंकटाचा काळ संपल्यानंतर होणार आहे. पण रॅप्चर मात्र अकस्मात होणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, रॅप्चर हे अकस्मात होणार. तुतारीचा सण हा अकस्मात होणार. हालेलुया ना. लवकरच तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ना तुतारीचा सण. हालेलुया.
आणि खरोखर आपण बघतो की तो सीझन देखील येते, तुतारीचा सण देखील येते. आणि प्रियांनो, खरोखर आपण खूप इंटरेस्टिंग टाइम मध्ये आता प्रवेश करत आहोत. खूप खूप महत्वाच्या समयामध्ये, खूप खूप महत्वाच्या पिरियड मध्ये प्रियांनो आपण प्रवेश करत आहोत. आणि म्हणून प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगत आहे ना की आधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरणे भारावून जावंच तो तुमच्यावर, तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे, एका जाळ्याप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. प्रियांनो, या जगातल्या सर्व लोक खात असतील, पीत असतील, घर बांधत असतील, लग्न करून घेतील, लग्न करून देतील, आणि बायबल सांगतं अचानक त्यांच्यावर प्रियांनो ती घटना आहे. म्हणून इथं बायबल सांगतं प्रियांनो, हे वचन लक्षपूर्वक ऐका. 36 वचन असं सांगतं, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. इथं बायबल सांगत आहे, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी. आता कोणत्या गोष्टी होणार आहे? तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, महासंकटाचा काळ येणार आहे. या जगावर असं संकट येणार आहे, जर आपण जर मत्ती 24 अध्यायामध्ये बघितलं तर तिथं आपण पाहतो येशू बोलला, या जगावर असं संकट येणार आहे जे कधी आलं नाही आणि कधी येणार सुद्धा नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट, हा जो महासंकटाचा काळ येणार आहे. आणि प्रियांनो, अशा वेदना, असे दुःख, अशा समस्या, असे प्रॉब्लेम या जगातल्या लोकांवर येणार आहेत की प्रियांनो, ज्याची कोणतीही सीमा राहणार नाही. इतकं दुःख की प्रियांनो, ज्याची कोणतीही आपण पाहतो ना गणती करता येणार. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो, इथं बायबल जसं सांगतं, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे, सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. प्रियांनो, जे लोक प्रार्थना करत जागृत आहेत केवळ त्यांचं रॅप्चर होणार. प्रार्थना करत जागृत आहेत त्यांचंच रॅप्चर होणार. जे प्रार्थनेमध्ये त्यांचंच आणि जागे आहेत त्यांचंच रॅप्चर होणार. हालेलुया. प्रियांनो, जे प्रार्थना करत नाहीत आणि जे झोपलेले आहेत त्यांचा नाश होणार आहे. त्यांना त्या महासंकट काळाच्या समयातून जावं लागणार आहे. त्यांच्या जीवनावर भयंकर शाप येणार आहे की खरोखर बायबलमध्ये ते सांगितलं की या युगाच्या प्रारंभापासून या युगाच्या अंतापर्यंत कधीही आलं नाही असं संकट, अशा समस्या या शेवटच्या काळामध्ये येणार. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हालेलुया. प्रियांनो, आपण त्या समयामध्ये, त्या समयाजवळ आलेलो आहोत. तुम्ही तयार आहात का? तुम्ही येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार आहात का? आज तुम्ही तुमचं जीवन जगत आहात. जगातले लोक जसं प्रियांनो खाण्यापिण्यामध्ये, मौज मजेमध्ये, दारूबाजीमध्ये, संसाराच्या चिंतांमध्ये, यामध्ये तुम्ही घालवत आहात का तुम्ही त्या येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी स्वतःची तयारी करत आहात? इनफॅक्ट बायबल इथं सांगतं ना की तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगत आहे की तुम्ही या सर्व गोष्टी चुकवण्यास, मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी ते सलीकराच्या पत्रामध्ये काय म्हटलेले? अखंड प्रार्थना करा. हालेलुया ना. सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया. तर बायबल सांगतं आपल्याला प्रार्थना करत जागृत राहायचं, प्रार्थना करत आपल्याला जागं राहायचं. हालेलुया. प्रियांनो, आता जागृत राहणं याचा असा अर्थ नाहीये की झोपायचंच नाही. हालेलुया. शारीरिक रीतीने झोपायचंच नाही. पण प्रियांनो, जागं राहणं याचा असा अर्थ आहे ना की पापापासून दूर राहणं. हालेलुया. प्रियांनो,
आज अनेक लोक पापाच्या ना झोपेमध्ये झोपलेले है ना. आपण पाहतो ना, आपण एक क्वेश्चन वाचू, यामध्ये तुम्हाला समजेल. आपण जर आपण इफिस्करास पत्र इफिस्करास पत्र प्रियानो, आणि यावेळेस आपण इथे काय वचन वाचूया. Hallelujah. Thank you, Jesus. We praise you. इफिस्करास पत्र पाचवा अध्याय, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय. आणि इथं आपण जर 14 वचन वाचलं, इथं बायबल सांगतं, म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. बायबल सांगतं, म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे की ना, हे निद्रिस्ता, जो व्यक्ती पापामध्ये प्रियांनो झोपलेला आहे ना, पापाच्या त्या घाणीमध्ये, त्या दलदलीमध्ये अडकलेला आहे ना. आपण पाहतो की बायबल सांगतं, तो जरी शारीरिक रीतीने उठलेला असेल, पण आध्यात्मिक रीतीने प्रियांनो बायबल सांगतं तो झोपलेला आहे, तो मेलेला आहे. आणि बायबल सांगतं, जे आध्यात्मिक रीतीने मेलेले भले ती चर्चमध्ये येत असतील, भले ती कोणत्याही चर्चचे मेंबर असतील, पण प्रियांनो जर ते प्रार्थना करत जागृत नाहीये. प्रियांनो, तुम्हाला माहिती, प्रार्थनेचा हा फायदा आहे की प्रार्थनेच्या द्वारे आपण पापावर विजय मिळवतो, आपण पापाला हरवतो. आणि प्रियांनो, खरोखर त्या परमेश्वराची योजना आहे की आपण पापाला हरवणारे लोक बनावे. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने, तुम्हाला आठवत असेल, येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर वधण्यात येणार होतं. आणि बायबल सांगतं, येशू त्याचे 3 प्रिय शिष्य ना, याकोब, योहान आणि पेत्र, या तिघांना घेऊन प्रियांनो तो प्रार्थनेसाठी गेला. इव्हन त्याचे दुसरे शिष्य देखील होते. आणि त्या सर्वांना काय म्हटला, प्रार्थना करीत जागृत राहा, प्रार्थना करीत जागृत राहा. प्रियांनो, आपण पाहतो येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता त्या गेतसेमने बागेमध्ये, पण त्याचे शिष्य मात्र झोपले. प्रियांनो, त्याने एकदा, दोनदा, तीनदा त्यांना उठवलं, पण त्यांना इतकी झोप आली होती की ते त्यांच्या देहावर विजय मिळवू शकले नाही. प्रियांनो, त्यांनी त्यांच्या जो देही जो भाग आहे त्या देहाला कंट्रोल करू शकले नाही. आणि आपण पाहतो ना, फक्त येशू ख्रिस्त प्रार्थना करत राहिला. येशू ख्रिस्ताची मोठी परीक्षा झाली. येशूला सैतान मोहामध्ये पाडत होता की तू देवाची इच्छा पूर्ण करू नको, तू मानव जातीसाठी आपला प्राण देऊ नको, तुला खूप वेदना होती ना. येशू बोला, पित्या होईल तर हा प्याला मसपासून टळून जाऊ दे. पण येशू तरी पण प्रार्थना करत राहिला. आणि 3दा प्रार्थना केल्यानंतर प्रियांनो, येशू ख्रिस्त बोलला, माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा, माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. हालेलुया. आपल्याला प्रार्थना करीत जागृत राहायचं म्हणजे काय माहिती तुम्हाला, अनेकांना असं वाटतं प्रार्थना हे माध्यम आहे की ज्याद्वारे मी देवाला मागत राहा, मी देवाला मागत राहा. देव मला हे दे, देव मला आरोग्य दे, देव मला पैसा दे, देव मला बंगला दे, देव मला गाडी दे, देव मला नवरा दे, देव मला बायको दे, देव मला लेकरं दे, देव मला हे दे, देव मला ते दे, देव मला कार दे, देव मला 2 व्हीलर दे. आणि अनेक जण आपण पाहतो मागत आहेत. आणि मी असं नाही बोलत तुम्ही मागू नका, बायबल सांगता आपण मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. पण विचार करा, तुम्ही मागून किती मागणार आहे. बायबल तर सांगता अखंड प्रार्थना करा. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त त्यांना घेऊन जाणार आहे जे प्रार्थना करीत जागृत राहतील.
प्रियांनो, तुम्ही मागून मागून देवाला किती गोष्टी मागणार? हालेलुया ना. मी बघितलं प्रियांनो ना, सर्वात महत्वाची गोष्ट ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता बायबल तर सांगतं अखंड प्रार्थना करा, सर्व प्रसंगी प्रार्थना करी जागरूक राहा. म्हणजे काय? सकाळी, दुपारी, संध्याकाळी नेहमी आपल्याला प्रार्थनेमध्ये राहायचंय. मग प्रार्थनेचा उद्देश काय? उद्देश काय? प्रार्थना, इतकी प्रार्थना. अनेक जण बोलतात मी देवाकडे प्रार्थना करतो, मी 2 मिनिट प्रार्थना केली, माझी प्रार्थना संपली, त्याच्यानंतर मी काय प्रार्थना करी? देवाला मी काय मागावं? हालेलुया. मी मागितलं देवा माझ्या कुटुंबाला आशीर्वादित कर, माझ्या लेकरांना आशीर्वादित कर, मला ही गरज आहे, मला ती गरज आहे, मला हे दे, मला ते दे. ओके, फाईन. प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, प्रार्थनेचा उद्देश काय? हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, प्रार्थना ही कशासाठी? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, प्रार्थना कशासाठी? प्रार्थना ही जागृत राहण्यासाठी. हालेलुया. यापेक्षा पण आपण पुढे जाऊया प्रियांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, काही लोकांना असं वाटतं प्रार्थना म्हणजे काय? मागत राहणं, मागत राहणं. मला ही गरज आहे, मला ती गरज आहे, मला ती गरज आहे. अनेक लोक यासाठी पण प्रार्थना करतात ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी येतील, प्रॉब्लेम येतील, काहीतरी समस्या येतील, आणि मग ते उपास करायला लागतात, प्रार्थना करायला लागतात. जो व्यक्ती कधीच प्रार्थना करत नव्हता, जो 5 मिनिट देखील देवाला देत नव्हता, तो अचानक 1-1 घंटा, 2-2 घंटे प्रियांनो तो प्रार्थना करायला लागतो, है की नाही? आणि मग सारखं तो देवाचं नाव घ्यायला लागतो, है की नाही? आणि मग प्रियांनो एकदा तो प्रार्थना करायला लागला, उपास करायला लागला, एकदा त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, त्याला त्याची जी गोष्ट भेटली, तो व्यक्ती पुन्हा एकदा देवाला विसरून जातो. आणि प्रियांनो, जोपर्यंत दुसरी समस्या येत नाही, दुसरा प्रॉब्लेम येत नाही, तोपर्यंत प्रार्थना करणं सोडून टाकतो आणि मग पुन्हा तो त्याचं जगीत जीवन जगायला लागतो. तर प्रियांनो, खरोखर की प्रार्थना ही फक्त संकट आल्यावर, समस्या आल्यावर, प्रॉब्लेम आल्यावर, का मला फक्त काहीतरी देवापासून पाहिजे म्हणून प्रार्थना आहे. प्रार्थनेचा उद्देश काय? आपण प्रार्थना का करतो? प्रियांनो, आज आपण बघूया. आणि आजचं जर वचन जर तुम्हाला समजलं प्रियांनो, तर खरोखर मी असं बोलल की तुम्ही तुमचं जीवन सार्थक करून टाकलं. कारण बरोबर ते गीताचं म्हणतं ना, प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय, जीने के लिए नियम ये है, प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय, जीने के लिए नियम ये है. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, प्रार्थनेसाठी हा नियम आहे. काय नियम आहे प्रियांनो? हालेलुया. नियम हा आहे की प्रियांनो, खरोखर आपल्याला प्रियांनो सर्व प्रसंगी प्रार्थना करायची. प्रार्थनाच जीवन आहे प्रियांनो. आणि आपल्याला नेहमी सदा सर्व काळ आपल्याला प्रार्थनेमध्ये आपलं जीवन जगायचं आहे. हालेलुया. आता सर्वात महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रार्थनेचा उद्देश काय? प्रियांनो, प्रार्थनेचा उद्देश आहे आपली इच्छा नव्हे, देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करणं. मला माहिती आहे अनेकांना शॉक कसं असतं. अनेकदा आपण बोलतो मी देवाकडे प्रार्थना करते की माझी इच्छा पूर्ण व्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना करण्याचा उद्देश हा नाहीये की तुमची इच्छा पूर्ण व्हा. आणि जर तुम्ही फक्त तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करते, यू हॅव फेल्ड. तुम्हाला प्रार्थनेचा उद्देश समजला नाही. प्रियांनो, येशूने ज्यावेळेस त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, आपल्या सर्वांना ती प्रार्थना तोंडपाठ आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्त काय बोलला? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तुझे राज्य येऊ. काय? कुणाचे राज्य येऊ? हालेलुया. तुझे राज्य येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे राज्य येऊ,
तुझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. प्रियानो, हा उद्देश, प्रार्थनेचा उद्देश आहे देवाचं राज्य या पृथ्वीवर यावं. प्रार्थनेचा उद्देश आहे प्रियानो की देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण व्हावी. प्रार्थनेचा हा उद्देश नाही की आपली इच्छा पूर्ण व्हावी. हालेलुया. प्रार्थनेचा हा उद्देश आहे की देवाची इच्छा, देवाची योजना, देवाचं राज्य या जगामध्ये यावं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, एक खूप महत्वाची गोष्ट आज आपण समजून घेऊया. अनेक जणांनी आपण पाहतो ना, अशा चर्चेस आहेत, आपण पाहतो तिथं लोक जातात. का जातात माहितीये? फक्त त्यांना काहीतरी गरज आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आपण इकडं जाऊ, या पास्टरकडे जाऊ, ते माझ्यासाठी प्रार्थना करतील, मला ती गोष्ट भेटल, मला बंगला भेटल, मला गाडी भेटल. मी तुम्हाला सांगतो, या अशा सर्व चर्चेसवर न्याय येणार आहे. देवाचा आत्मा मला सांगत की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. आणि जे आपण पाहतो ना, ज्या लोकांना प्रार्थनेचा उद्देशच माहिती नाही, चर्च एक धंदा करून ठेवलेला आहे ना. चर्चला एक काय करून ठेवलेलं आहे? बिझनेस करून ठेवलेले आहे. प्रियानो, या लोकांचा न्याय होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे, आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. आणि प्रियानो, चर्च इज नॉट अ गिमी क्लब ना, की माझी इच्छा पूर्ण होईल, माझी इच्छा पूर्ण होईल, माझं राज्य येईल. प्रियानो, चर्च हे यासाठी आहे की देवाची इच्छा पूर्ण होईल, देवाचं राज्य या जगामध्ये येईल. हालेलुया. आणि प्रियानो, आपण प्रार्थना करून यासाठी करतो, यासाठी नाही की माझी इच्छा पूर्ण व्हावी, माझी योजना पूर्ण व्हावी, आपल्या मनाप्रमाणे हो. प्रियानो, येशूने यासाठी नाही प्रार्थना केली. तुम्ही जर बायबलमध्ये वाचले, येशू हा रात्रभर प्रार्थना आपण बघणार आहोत आता, जसं आपण पुढे जाणार आहोत. हालेलुया. की खरोखर येशू हा रात्रभर प्रार्थना करायचा. बायबल सांगतं तो त्याच्या मागे हजारो लोक यायचे, पण त्या लोकांना सोडून तो अरण्यामध्ये जायचा आणि तो पित्या बरोबर वेळ घालवायचा. अनेक लोक आज लोकांना खुश करण्यामध्ये इतके बिझी असतात की त्यांना देवाला वेळ द्यायला नाहीये. they are just busy ना, की लोकांची आपण पाहतो ना, लोकांच्या फरमाईश पूर्ण करण्यामध्ये. प्रियानो, आपल्याला डोंट बी लाईक ॲरोन. तुम्हाला माहिती आहे ना, जो अहरोनाने काय केलं प्रियानो ना, मोशे ज्यावेळेस त्या डोंगरावर गेला, त्याने इस्रायल लोकांसाठी आपण पाहतो ते काय बोलतात त्याला ना, वास्तू बनवून दुसरा देव बनवून टाकला है ना. तुम्हाला माहिती आहे प्रियानो ना, लोकांना खुश करणारे होऊ नका. लोक त्याला बोलले, कुठे गेला मोशे आम्हाला माहिती नाही, तो आमच्यासाठी चालणारे, आम्हाला दिसणारे असे देव बनवू. आणि आपण पाहतो ना, अहरोन इतका आपण पाहतो प्रेशर मध्ये आला, इतका त्या लोकांच्या आपण पाहतो ना की दबावामध्ये आला, की आताच काही वेळापूर्वी त्यांनी देवाचा आवाज ऐकला होता. सर्वात पहिली आज्ञा ऐकली होती की तू आपला देव परमेश्वर ना, याच्या समोर तुला अन्य देव नसावे. आणि आपण पाहतो प्रियांनो की मोशे ज्यावेळेस डोंगरावर गेला, अहरोनाने काय केलं आपण पाहतो, त्यांच्यासाठी ते वासरू बनवलं. तर प्रियांनो, खरोखर लोकांना खुश करणारे म्हणून नका. येशू ख्रिस्त हा लोकांना खुश करणारा नव्हता. येशू ख्रिस्त हा पित्याला खुश करणारा होता. आणि तुम्हाला आणि मला देवाला आणि जगातल्या लोकांना खुश करता येणार नाही. तुम्ही एक तर देवाला खुश करू शकता, नाही तर जगातल्या लोकांना खुश करू शकता. प्रियानो, तुम्हाला आणि मला जर खरोखर प्रियानो जर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दुसऱ्या येण्यामध्ये, त्या रॅप्चर मध्ये प्रियानो जर आपल्याला जायचंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, आपल्याला त्या देवाला खुश करायचंय. हालेलुया. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपण पाहिली की प्रार्थना ही आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नाहीये, प्रार्थना ही देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी. हालेलुया. आता हे कसं आहे आपण पाहणार आहोत, आपण देवाच्या वचनामधून बघणार आहोत प्रियांनो. हालेलुया. ही प्रार्थना ही कशी करायची आहे. हालेलुया ना. पण एक
महत्वाचा सिद्धांत आपण बघितला. प्रार्थना ही माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीये, प्रार्थना ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपण वचन बघूया. प्रार्थना हे फक्त जसं मी सांगितलं फक्त देवाकडे मागणं 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 यासाठी नाहीये. आपण बघूया अजून एक वचन. आपण जर पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन, पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन, इथं बायबल सांगतं, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हाला यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. हालेलुया. प्रियानो, इथं बायबल सांगते, जे आम्ही पाहिले व ऐकले ते तुम्हाला यासाठी कळवते की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता, आपली सहभागिता, तुम्हाला माहिती आहे प्रियानो, सह म्हणजे ना एकमेकांबरोबर असणं आणि भागिता, आपला भाग, आपलं अंतःकरण देवाला देणं आणि देव देखील आपल्याशी संभाषण, देव त्याचं अंतःकरण आपल्याला देतो, आपण आपलं अंतःकरण देवाला देतो. मग आपण पाहतो सहभागिता म्हणजे काय. दुसऱ्या शब्दामध्ये मी असं बोलू शकतो ना, फ्रेंडशिप, मित्रता. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे प्रार्थना आपण कशासाठी करतो? कारण प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाशी मित्रता करतोय. आपण देवाशी देवाबरोबर आपण सहभागिता करतोय. हालेलुया. की आपण पाहतो ना की प्रार्थना हे असं अस्त्र आहे, हे असं शस्त्र प्रियानो की ज्याद्वारे आपण देवाबरोबर आपण एक बनत आहोत. देवाच्या सामर्थ्याने आपण भरत आहोत. देवाचा आपण भाग बनत आहोत. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ना आपण बघितलं, सर्वात प्रथम प्रार्थनेचा उद्देश काय? प्रार्थनेचा उद्देश आहे तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रियानो की आपली त्या पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर सहभागिता व्हावी. हालेलुया. प्रियानो, खरोखर आपण पाहतो ना की बायबलमध्ये असं म्हटलं नाही की त्याने आपल्याला त्याच्या सहभागितेसाठी बोलवलेलं. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, आदाम आणि हवा यांना देवाने बनवलं आणि त्यांना एदेन बागेमध्ये ठेवलं. तुम्हाला माहिती आहे काय कशासाठी बनवलं? कशासाठी देवाने आदाम आणि हवा यांना बनवलं? देवाची इच्छा होती की प्रियानो, आदाम आणि हवा यांनी ना जसं लेकरं आपल्या आई वडिलांबरोबर बोलतात, राहतात, प्रेम करतात ना, आपण सुद्धा त्या पित्याबरोबर ना आदाम आणि हवा यांनी काय करावं? त्या देवाबरोबर बोलावं, राहावं. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, देव रोज येऊन त्यांना भेटायचा. आणि मला माहिती केवळ थोडा वेळ म्हणजे देव तर तिथं यायचा हालेलुया संध्याकाळच्या समय. पण माझा विश्वास आहे की आदाम हा दिवसभर ना देवाबरोबर बोलत राहायचा, देवाच्या सानिध्यामध्ये, एदेन बागेमध्ये. हालेलुया. आणि आज देखील प्रियानो, परमेश्वराचा तोच उद्देश आहे की तुम्ही आणि मी त्या देवाबरोबर सहभागिता करा. हालेलुया. तर प्रियानो, प्रार्थना म्हणजे फक्त मागणं नव्हे. प्रार्थना म्हणजे केवळ ज्यावेळेस संकट, प्रॉब्लेम येतो त्यावेळेस उपास प्रार्थना करायची आणि त्यावेळेस देवासमोर रडायचं हे नव्हे. प्रार्थना म्हणजे सर्वात प्रथम तुझे राज्य येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रार्थनेचा हा आपण पाहतो उद्देश आहे की आपण त्या देवाबरोबर आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता करा. आता प्रियानो, देवाची ही इच्छा आहे की त्याने आपल्या जवळीकते आपण त्या देवाच्या इंटिमसीमध्ये, आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये आपण अधिक आणि अधिक आपण गेलो पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का ना, देवाची ही योजना आहे ना की आपण त्याच्या सानिध्यामध्ये राहावं.
है ना. आणि मग तुम्हाला माहिती आहे की ही देवाची योजना, प्रार्थनेचा उद्देश काय यामध्ये. हालेलुया. की आपण देवाच्या मित्रतेमध्ये, देवाच्या प्रीतीमध्ये आपण वाढत जावं, आपण देवावर प्रेम करणारे लोक बनावं ना. तुम्हाला माहिती प्रियानो, ज्यावेळेस आपण देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो ना, देवाजवळ वेळ घालवतो, आपण देवाबरोबर बोलतो है ना, काय होतं, आपली त्याच्याबरोबरच आपलं जे नातं आहे हे अधिक घनिष्ठ होतं है ना, अधिक दृढ होतं. विचार करा, तुमचा जो बेस्ट फ्रेंड असेल किंवा तुमची जी जे पण तुमचं बेस्ट फ्रेंड आहे ना, तुमचा जो सर्वात जवळचा मित्र आहे, तो सर्वात जवळचा काय, कारण प्रियानो तुम्ही त्याच्याबरोबर घंटो बोलता, तुम्ही त्याला काय पण शेअर करू शकता ना. तुम्हाला आवडतं त्याच्याबरोबर बोलायला, कोणती पण गोष्ट आपण त्याला शेअर करू शकतो, आपल्याला त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडतं है ना. आणि मग म्हणून आपण पाहतो जे आपले बेस्ट फ्रेंड असतात, आपण बोलतो हा माझा बेस्ट फ्रेंड आहे की नाही. का, कारण प्रियानो आपल्याला त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. आणि प्रियानो जितका आपण आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवतो है ना, आपण एकमेकांबरोबर बोलतो, आपले जे रिलेशनशिप आहे त्या व्यक्तीबरोबरचं काय होत जातं, घनिष्ठ होत जातं है ना. त्याच रीतीने प्रियानो किंवा आपलं जे त्याच्याबरोबरचं जे रिलेशनशिप आहे अधिक जवळचं होत जातं, आपण एक होत जातो त्या व्यक्तीबरोबर है ना, आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. हालेलुया. त्याच रीतीने प्रियानो प्रार्थना हे असं माध्यम आहे की ज्याद्वारे प्रियानो आपण देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो आणि प्रियानो आपण त्याच्याबरोबर सहभागिता करतो, तो आपल्या बरोबर बोलतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सहभागिता म्हणजे इतकंच नाही की मी मागत राहणार, देवा मला हे दे, देवा मला ते दे. प्रार्थनेचा उद्देश आहे सहभागिता म्हणजे मी बोलल आणि देव बोलल, देव पण आपल्या बरोबर बोलतो. देव प्रियांनो आपल्याला अनेक गोष्टी प्रगट करतो, देव आपल्याला प्रियांनो होणाऱ्या गोष्टी दाखवतो, आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दाखवतो. आणि म्हणून प्रियांनो एक खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा. का, कारण प्रियांनो आपल्याला त्या देवाला ओळखायचं, त्याला जाणून घ्यायचं. आणि म्हणून प्रियांनो आपल्याला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा. पण सर्वात महत्वाची गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. हालेलुया. आणि त्याच्याबरोबर कोण जाणार आहे प्रियांनो, तेच लोक जे सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत आहे. प्रार्थनेच्या द्वारे प्रियांनो आपल्याला देवाचं सामर्थ्य मिळतं की प्रियांनो आपण पापावर विजय मिळवावा, आपण आपल्या देह स्वभावाला हरवून टाकावा. आपला जो दैहिक स्वभाव ना, आपल्या देहाला, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची खुशाली, या सर्वांना आपण हरवून टाकावं. आणि प्रियांनो आपण देवाची इच्छा पूर्ण करावी, देवाची इच्छा पूर्ण करावी. आणि हा उद्देश आहे प्रार्थनेचा. हालेलुया. तर खरोखर आज आपण हा विषय सुरू केलेला आहे. प्रभूला धन्यवाद. या प्रियांनो आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रियांनो आपण प्रार्थना करूया. तुम्ही देवाकडे मागा, प्रभू मला अखंड प्रार्थना करायला सांगितलं. बायबलमध्ये तर सांगितलं की तुम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. हालेलुया. देवाला मागा, परमेश्वराला सहाय्य मागा की प्रभू मला सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहण्यासाठी सहाय्य करा. प्रभू मी पापाच्या झोपेमध्ये झोपू नये. प्रभू मी या जगाच्या ना जो सर्व आधारशीपणा आणि सर्व ज्या वाईट गोष्टी यामध्ये मी त्या फसून न जाता प्रभू मी तुझ्यामध्ये जागृत राहा, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारा मी बना, म्हणून तुझी कृपा मला यालाच आपण प्रार्थना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ राबा खारा बारियांदो रोबो सुतोरियांदा राबारियांदा राबा शिबेरियांदा राबारियांदा राबारियांदा रबा खांदेले बेरियांदा रबा शिबेरियांदा रबारियांदा रबा सिकेरियांदा रबा. पिता येशूच्या नामामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या पिता. आज आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नामामध्ये. आज आम्ही मध्यस्थी, आज आम्ही प्रार्थना पिता, आम्ही मध्यस्थी करतो, प्रार्थना. आम्हाला सर्वांना अखंड प्रार्थना करण्यासाठी तुझी कृपा.
आम्हाला सर्वांना पित्या सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहावं म्हणून तू आम्हाला सांग की पित्या आम्ही त्या पापाच्या लोभापासून, त्या पापाच्या पित्या सर्व प्रकारच्या त्या पापापासून आम्ही लांब राहावं म्हणून तुझी कृपा आम्हाला दे पित्या. तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही एक पवित्र जीवन जगावं पित्या. आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या शक्तीने हे करू शकत नाही आणि म्हणूनच पित्या आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं गरजेचं पित्या. आम्हाला माहिती आहे तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणं आम्ही आमच्या शरीराच्या शक्तीने, मनाच्या बळाने करू शकत नाही, पण ज्यावेळेस आम्ही पित्या तुझ्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो, तुझ्या जवळ येतो, आम्ही तुझ्या बरोबर सहभागिता करतो, त्यावेळेस पित्या आम्हाला खरोखर तू सामर्थ्य देतोस की पित्या खरोखर आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे करणार बनावं पित्या. आज आम्हाला सर्वांना सहाय्य कर, आज आम्हाला सर्वांना मदत कर आणि पित्या आम्हाला सर्वांना विशेष तुझी कृपा दे की पित्या आम्ही प्रार्थना करणारे लोक बनावं, आम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करणारे लोक बनावं म्हणून तुझी कृपा, तुझं सहाय्य आम्हाला सर्वांना कर. धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. आज प्रत्येकाला करतो तू सहाय्य पुरवलंस, प्रत्येकाला प्रार्थनेविषयीचा कंटाळा प्रत्येकाच्या जीवनामधून दूर केलास आणि पित्या आम्हाला सर्वांना पित्या अखंड प्रार्थना करणार म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज आपण खूप महत्वाचं वचन बघितलं. त्याची इच्छा आहे की आपण अखंड प्रार्थना करू. प्रियांनो, आता आपण पुढे जाऊया. आज प्रियांनो आपलं अर्पण, आपले दशमांश आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देऊया. याच प्रियांनो आपण एक वचन वाचणार आहोत आणि यावेळेस प्रियांनो आपण गलतीकरास्तोत्र याचा 6वा अध्याय आणि यावेळेस आपण काही वचन वाचूया. गलतीकरास्तोत्र याचा 6वा अध्याय आणि प्रियांनो यावेळेस आपण 7 आणि 8 वचन वाचूया. बायबल सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं, जसं आपण माग ऑलरेडी 4 आठवडे बघितलं की समृद्धी ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, ही समृद्धी आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी इथं नवीन करारामध्ये बायबल सांगतं की पेरणी आणि कापणी, पेरणी आणि कापणीचा जो सिद्धांत आहे हा पृथ्वी संपेपर्यंत राहणार. आणि म्हणून बायबल सांगतं, माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. तर प्रियांनो, खरोखर इथं आपण पाहतो आपल्याला आत्म्यासाठी पेरायचंय. म्हणजेच काय, आपण पाहतो आपण जिथं कुठं तुम्ही चर्च मध्ये जाता, जिथं तुम्हाला वचन शिकवण्यात येतं, ती वचनाची सेवा पुढे चालण्यासाठी, ती वचनाची सेवा अधिक वाढण्यासाठी आपल्याला त्या मिनिस्ट्रीमध्ये, त्या सेवेमध्ये पेरायचे. कारण आपण विचार करा, इथं ना आपण 6वं वचन जर वाचलं, याला उद्देश बायबल सांगताना ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. तर आपण पाहतो जिथं आपल्याला देवाचं वचन प्राप्त होते, जिथं आपल्याला देवाविषयीचं सत्य समजते, प्रियांनो, बायबल सांगतं तिथं आपल्याला पेरणी करायची. हालेलुया. आणि ही पेरणी प्रियांनो आपले अर्पण, आपले दशमांश, जसे आपण देवाच्या राज्यामध्ये जिथं आपल्याला देवाचं वचन सांगण्यात येते तिथं आपण देणार आहोत. बायबल सांगतं प्रियांनो, तो परमेश्वर आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक आपल्याला मिळणार. तुमच्या जीवनामध्ये सार्वकालिक असा आशीर्वाद येणार. तुम्हाला माहितीये का,
तुमची नोकरी, तुमचा बिझनेस सार्वकालिक आशीर्वाद तुम्हाला देऊ शकत नाही. पण प्रियांनो, ज्या वेळेस आपण आपलं अर्पण, आपले दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरतो, हालेलुया, तो परमेश्वर आपला सोर्स आहे. बायबल सांगताना परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आपण आपले अर्पण, आपण आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देतो, आपण बोलतो, देवा तू माझा सोर्स आहेस, आज हे प्रथम फळ मी तुला देते आणि मला माहिती प्रभू या जगामध्ये काय पण हो, पण तू माझा पुरवठा करणारा परमेश्वर. तर प्रियांनो, यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि हे गीत चालू असताना प्रियांनो, तुम्ही तुमचं अर्पण, तुम्ही तुमचे दशमांश तुमच्या हातामध्ये आणू शकता आणि प्रियांनो, आपण ते परमेश्वराला आज अर्पण करणार आहोत. यावेळेस आपण एक गीत घेऊया आणि आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये आपण घेऊया. यावेळेस हालेलुया, आपण ते गीत घेऊया परमेश्वराच्या गौरवासाठी. हालेलुया, थँक यू जीसस, वी प्रेज. अपन ते गीत घेऊया, बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, मेरे हाथों में खुद तेरी सूरत है. आपण एक कोरस गाऊया. तो पियानो तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घेऊ शकता आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये. आपलं अर्पण आपल्या हातामध्ये घ्या, ते वर करा आणि परमेश्वराला बोला, प्रभू आज मी माझं अर्पण, आज मी माझे दशमांश, आज मी माझं प्रथम फळ तुझ्या राज्यामध्ये मी पेरणी करते. जसं ना गलतीकरास पत्र याचा 6व्या अध्यायामध्ये म्हटलं की जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. तर या स्त्रियांनो आपलं अर्पण त्या देवाच्या राज्यामध्ये घेऊया. ओ राबा खा राबा, पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो, आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आज तुझे सर्व लेकरं आज जसं त्यांचं अर्पण तुझ्या राज्यामध्ये देते प्रभू, तू म्हटलं जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. प्रभू आम्हाला माहितीये ना, तू आम्हाला सार्वकालिक आशीर्वाद देतोस. तुझा आशीर्वाद हा कधीही न थांबणारा आशीर्वाद. आम्हाला माहिती या जगाची जे सर्व सोर्सेस विद्या ड्राय होऊ शकतात, या जगाची सर्व आमची नोकरी जाऊ शकते, धंदा बंद होऊ शकतो, पण प्रभू तू आमचा पिता आहेस. आणि प्रभू ज्या वेळेस आम्ही तुला आमचा स्त्रोत बनवतो, आम्ही तुला आमचा सोर्स बनवतो प्रभू, तू आम्हाला तुझ्या सर्व आशीर्वादाने बनवतोस.
या क्षणी मी प्रार्थना करतोय पित्या, आज तुझ्या लेकरांनी जसं त्यांच्या अर्पणाचा मांस तुझ्या राज्यामध्ये पेरले पित्या, आकाश कपाटे उघडून पूर्ण नाही एवढा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मोकळा कर पित्या. तुझ्या आशीर्वादाने तुझ्या लेकरांना पण, तुझ्या सामर्थ्याने तुझ्या लेकरांना पण, आणि तुझी महिमा तुझं गौरव पित्या आमच्या जीवनाच्या द्वारे करून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव, सर्व महिमा पित्या आम्ही तुला देतो पित्या. आज जसं तुझ्या लेकरांनी त्यांचं अर्पण पेटलेलं आहे पित्या, तू आकाश कपाटी उघडून पूर्ण एवढा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मोकळा केलाच म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, प्रभूला खूप धन्यवाद की जसं आज प्रियांनो आपण त्या परमेश्वराची आराधना केलेली आहे, त्याचं वचन ऐकलेले आहे, आपलं अर्पण त्याच्या राज्यामध्ये पेरलेले आहे. या क्षणी प्रियांनो तो देव तुम्हाला आता त्याच्या आशीर्वादाने म्हणणार. यावेळेस मी शेवटची प्रार्थना करणार आहे. जे कोणी आजारी लोक आहेत, तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असू द्या, आर्थिक समस्या असू द्या, प्रियांनो कोणतीही समस्या असू द्या, आज तो देव तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने म्हणणार. प्रियांनो आज तो देव तुम्हाला सर्व बंधनातून, शापातून मुक्त करणार. बायबल सांगतं की येशूने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार वाढले. प्रियांनो बायबल सांगते येशू आपल्यासाठी शापित झाला की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. तर प्रियांनो यावेळेस आपण प्रार्थना करूया, आणि जसं आपण प्रार्थना करणार आहे तो देव तुम्हाला आरोग्याने भरणार आहे, तो देव तुम्हाला मुक्ती देणार आहे, तो देव तुम्हाला शांती देणार आहे, तो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझ्या नावाला सर्व महिमा, सर्व गौरव आणि सर्व आदर. पिता या क्षणी पिता तुझ्या लेकरांना तू स्पर्श केलंस. ओ रबा खारा बारियांदा रिबेरियांदा बारियांदा. येशू तो आमच्यासाठी त्या क्रूस थांबावा, ती पूर्ण किंमत भरलीस. प्रभू तुझ्या रक्ताने आमचे सर्व पाप क्षमा झाले, त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळाले. येशू तुला बसलेल्या फटक्याने, तुला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो. या क्षणी पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या प्रत्येक आजारी व्यक्तीच्या शरीरात तुझं आरोग्य मी मुक्त करतो. प्रत्येक आजारा, प्रत्येक विकारा मी तुला आज्ञा देते, देवाच्या लोकांचं शरीर सोड. हे देवाचे मंदिर आहे आणि देवाच्या मंदिरामध्ये तुला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. येशूच्या रक्तामध्ये, येशूच्या नावामध्ये मी प्रत्येक कॅन्सरला, प्रत्येक टीबीला, प्रत्येक कोविड-19, कोरोना व्हायरस, प्रत्येक मलेरिया, प्रत्येक विकारा मी आज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला आज्ञा देते. प्रत्येक डेंगू मी तुला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज्ञा देते. देवाच्या लोकांचं शरीर, प्रत्येक हार्ट डिसीज, डायबिटीज मी तुला आज्ञा देते. देवाच्या लोकांचं शरीर, प्रभू तुझा आरोग्य मी मोकळं करतो. ओ रबा बाबा बारियांदा रबा शिखिरियांदा. येशू तुझ्या रक्तामध्ये नाव, तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या फटक्याने या क्षणी तुझ्या लेकरांना स्पर्श केलंस, निरोगी केलंस म्हणून धन्यवाद. सर्व बंधन, सर्व शाप आणि विशेष पित्या मी आज मध्यस्थी करते पित्या जे प्रत्येक व्यक्ती आर्थिक समस्येमध्ये येशू ख्रिस्ताच्या नाव ओ रबा सियांदा रबा तुझी बरकत मी मोकळी करतो. प्रत्येक गरिबीचे शाप मी तोडून टाकतो. प्रभू त्यांचे सर्व पित्या, ज्या सर्वांना प्रभू कोणत्याही रीतीचं पित्या कर्ज आहे, त्या कर्जातून तुझ्या लेकरांना या क्षणी तू मोकळं करतेस. धन्यवाद प्रभू. जसं इसाकाला तू दुष्काळामध्ये 100 पटीने पित्या आशीर्वादित केलंस, तो आशीर्वाद मी येशूच्या नावामध्ये मुक्त करतोय. तुझा आशीर्वाद जाहीर कर. तुझ्या लेकरांना या क्षणी तू स्पर्श करतोस म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव तुला देतो. सैतानाच्या प्रत्येक दुष्ट आत्म्याच्या शक्तीला, जादू टोण्याच्या आत्म्यांना येशू तुझ्या रक्तामध्ये, नावामध्ये बांधून टाक. तुझा आरोग्य मोकळं कर. तू या क्षणी तुझ्या लेकरांना स्पर्श केलंस, निरोगी केलंस.
सर्व विकार आणि आजार तू नष्ट केलास, म्हणून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व गौरव तुला येशूच्या नावात. आमेन. आता आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन.